जो अपने साथ हम उनके साथ और जिसका अपने को साथ उसका ही विकास, हे धोरण जाहीरपणे मांडताना अनेकांना कुठेतरी मनात दुगदुग वाटली असेल, पण या माणसाने मात्र ती धमक दाखवली. हे असं बिनदिक्कतपणे बोलणारा, जाहीरपणे मांडणारा हा एक वेगळा नेता बंगालमधून तयार होतोय. बंगालमध्ये 80+ जागा घेऊन विरोधी पक्षात जर ममता बानूंचा तृणमूल काँग्रेस पक्ष बसलेला असणार आहे, जिथं आजही टीएमसीचे मुसलमान गुंड राज्यात भीतीचं वातावरण पसरवण्याचा प्रयत्न करतायत. खुद्द शुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या घडवून आणली यांनी. त्यांना सबका साथ सबका विकास म्हणत गोंजारणं अवघड आहे. त्यांना ठोकलंच पाहिजे. बंगालमध्ये सत्ता परिवर्तन झालं, त्यानंतरची भाजपची ती जाहीर सभा आपण पाहिली. शुवेंदू अधिकारी हे बंगालचे नवे मुख्यमंत्री बनणार हे त्या सभेआधीच जाहीर झालं होतं. खरं तर या शुवेंदू अधिकारी नावाच्या नेत्याला एक वादग्रस्त, तितकीच थोडीशी डागाळलेली पार्श्वभूमी आहे असं म्हणता येईल. आणि एकंदर त्या अनुषंगानं विरोधकांना मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जो ठराणा लावला आहे की अजून एक आयात केलेला मुख्यमंत्री भाजपला मिळाला आणि मग त्यांच्या त्या मागच्या काही त्या चीट फंडमधल्या वगैरे ज्या काही गोष्टी आहेत, काही स्टिंग ऑपरेशनचे व्हिडिओज आहेत, ते दाखवण्याचे उद्योग केले गेले. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर शुवेंदू अधिकारी ज्या पद्धतीनं असा इमर्जिंग स्टार म्हणून आपल्या समोर आलाय ना, तो पाहता आपल्याला त्या सगळ्या गोष्टी विसरायला भाग पाडणारी ती परिस्थिती निर्माण होते. कारण काय आहे की शुवेंदू अधिकारी हे नाव जेव्हा मुख्यमंत्री म्हणून जाहीर झालं, तेव्हा एक असंही म्हणता येईल की पश्चिम बंगालसारख्या राज्यातली स्थिती पाहता तिथं हाच माणूस कसा योग्य आहे हे ठरवणाऱ्या केंद्रातल्या नेत्यांना आपण धन्यवाद दिले पाहिजेत, आपण मानलं पाहिजे त्यांना. आज तुम्ही कुठल्याही राज्यातल्या निवडणुकांच्या प्रचारातले भाजपचे स्टार प्रचारक पहा, मोदीजी, अमित शहा, योगीजी आणि देवेंद्र फडणवीस ही नावं घेतली जातात. माझा हा व्हिडिओ नीट पहा बरं, तर पाहताना नीट ऐका सुद्धा. मी यात कुठलीही तुलना आणि कोणाशीही तुलना करत नाहीये. मोदीजी म्हणजे या देशाचे विकास पुरुष, अमित भाई म्हणजे नामुमकिन को भी मुमकिन करने वाला खिलाडियों का खिलाडी, तर योगीजी म्हणजे बटेंगे तो कटेंगे असं सरळ सरळ म्हणत समस्त हिंदूंच्या भावना चेतवणारा वक्ता. तर भाजप शासित राज्यातल्या सगळ्यात प्रगत आणि विकसित अशा महाराष्ट्राचा इन्फ्रामॅन म्हणजे देवेंद्र फडणवीस. प्रगतीला नवे पंख कसे द्यायचे हे जगाला दाखवणारा देवाभाऊ. आता या मांदियाळीत भर पडत जाणार आहे हिमंता बिश्व शर्मा आणि शुवेंदू अधिकारी. जनतेला सध्या काय हवंय याचं भान असलेले हे लोक आहेत. आता हिमंता बिश्व शर्मांचंच घ्या ना, त्यांचे टार्गेट्स ठरलेले होते हो इलेक्शनच्या आधीच. म्हणजे तुम्ही निवडणुका झाल्या, जिंकलात आणि मग नंतर फुशारक्या मारायला काहीतरी डायलॉगबाजी केली तर समजू शकतो. हा माणूस एवढा कॉन्फिडंट होता, निवडणुका जिंकण्याआधीच यांचं योजनाबद्ध रीतीनं काम करणार आहे ते हे ठरलेलं आहे. जिंकल्यावर पहिलं काम काय तर नहीं, वो तो पहले खेरा को पेलूंगा, फिर खेरा से नाम निकालेगा तो बाकी को पेड़ा बनाऊंगा. मोदी शहानंतर एवढं स्पष्ट बोलणारं अजून कोण आहे? योगीजी बोलतात. कारण त्यांच्या राज्यातलं मुसलमानांचं प्रमाण, त्यांची मतटक्केवारी, त्यांच्या मागच्या टर्ममध्ये दिलेल्या त्यांनी सुविधा, पण त्यानंतरही त्या जमातीनं दाखवलेला आपला हिरवा रंग. यानंतर खरंच मोदीजींच्या सबका साथ सबका विकासवाल्या घोषणेचं आता काय करायचं असा एक प्रश्न पडला होता. त्यात एक हात में लॅपटॉप और दुसरे में कुराण असा जो धार्मिक समतोल साधण्याचा पंतप्रधानांचा विचार होता. त्या विचारांनी विपरीत परिणाम येत आहेत हे आपण वारंवार सांगत होतो. पण त्यांच्याच पक्षात खुद्द मोदींच्या विचारांना विरोध करेल असा कोण आहे? बंगाल्यांमध्ये त्यांच्या स्वभावात मूलतः बंडखोरी ठासून भरलेली आहे. हा शुवेंदू अधिकारी असाच बंडखोर निघाला. त्यांनी बंगालमधली मागच्या 30 वर्षातली मुसलमानांच्या लांगुल चालण्याची परिसीमा स्वतः अनुभवलेली आहे. ममता बानू केवढी टोकालाजात मुस्लिम अनुनय करत होती हे त्यांना चांगलं ठाऊक आहे. आणि हे जे लोक ममता बानूंनी पोसून ठेवलेत ते काय हिंदुत्ववादी भारतीय जनता पक्षाला या जन्मात तरी मतदान करणार नाहीत. ही सत्ता मिळावी यासाठी आपण हिंदू मतांचं एकत्रीकरण व्हावं यासाठी जबरदस्त प्रयत्न केलेत, पण त्याला सुरुंग लावायला मुसलमानी वोट बँक्स तयारच होत्या. त्याही परिस्थितीत बंगाल जिंकलंय. मग जेव्हा आपली सत्ता आली आहे तेव्हा आपण आपल्या विरोधकांना आपलंसं करून त्यांना माणसाळवून घ्यायचं का? तर नाही, हे कधीच आपले होणार नाहीत याबद्दल खात्री असलेला माणूस अगदी स्ट्रेट फॉरवर्ड बोलतो. আর বলবো
আমিও বলেছি রাষ্ট্রবাদী মুসলিম, আপনারাও বলেছেন সবকা সাথ সবকা বিকাশ। আর বলবো না, বলবো जो हमारे साथ हम उनका साथ, जो हमारे साथ हम उनका साथ, सबका साथ सबका विकास। बंद करो नो नीड संख्यालघु मोर्चा। ভালো থাকুন। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। आता सबका साथ सबका विकास बस झालं, जिसका साथ उसकाही विकास हेच बंगालमधलं भाजपचं धोरण असणार आहे, हे यातून स्पष्ट झालंय. मोदी शहांना सामान्य स्वरूपात अभिवादन करणारी शुवेंदू अधिकारी ही व्यक्ती मोदी शहांपेक्षा योगीजींच्या जास्त प्रभावाखाली आहे हे सुद्धा जाणवलं असेल तुम्हाला. हा एक प्रसंग पहा, चक्क साष्टांग दंडवत घातलाय. योगीजींना साष्टांग नमस्कार घालण्याचं कारणही ते सांगतात बरं का. आपका एक साष्टांग प्रणाम था कल योगी जी को, बड़ा वायरल हो रहा है, क्यों ऐसा क्यों आपने किया? उन्होंने महाराज है, उन्होंने चीफ मिनिस्टर, एक राजनीतिक नेता भी है, वो तो दूसरा बात है, लेकिन गोरखपुर महंत पीठ का महाधीश, उनको मैं प्रणाम किया, गोरखपुर महंतो मठ को प्रणाम करने के लिए। और उन्होंने भगवा में रहता है पूरा दिन, पूरा जीवन। हमारी स्वामी विवेकानंद भी भागुआ का यहाँ का उन्होंने प्रचारक था, इसलिए योगी जी का भागुआ और गोरखपुर मठाधीश को मैं सनातनी होने के नाते मैं माँ बरगभीमा की, माँ नाचिंदा की भूमि से प्रणाम किया. भाजप शासित राज्यातला अजून कुठला मुख्यमंत्री आपल्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर भगवी शाल अंथरून हे राज्य भगव्याचं आहे, एका सनातनी विचारांच्या प्रशासकाचं आहे, हे तुम्ही सांगताना पाहिलंय का? एक उदाहरण आहे योगीजींचं. आता शुवेंदू अधिकारी यांची त्यात भर पडली आहे. जो अपने साथ हम उनके साथ, और जिसका अपने को साथ उसकाही विकास, हे धोरण जाहीरपणे मांडताना अनेकांना कुठेतरी मनात धुकधुक वाटली असेल, पण या माणसाने मात्र ती धमक दाखवली. हे असं बिनदिक्कतपणे बोलणारा, जाहीरपणे मांडणारा हा एक वेगळा नेता बंगालमधून तयार होतोय. नवी बंगालमध्ये 80+ जागा घेऊन विरोधी पक्षात जर ममता बानूंचा तृणमूल काँग्रेस पक्ष बसलेला असणार आहे, जिथं आजही टीएमसीचे मुसलमान गुंड राज्यात भीतीचं वातावरण पसरवण्याचा प्रयत्न करतायत. खुद्द शुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या घडवून आणली यांनी. त्यांना सबका साथ सबका विकास म्हणत गोंजारणं अवघड आहे. त्यांना ठोकलंच पाहिजे. त्यासाठी ज्या पद्धतीनं कारभार करणार आहोत ते धोरणच शुवेंदूंनी जाहीर केलंय. ताकाला जाऊन भांडं लपवायचं नाही. आहोत हिंदू तर होय मी हिंदूच, मी सनातनी, असं भगवाधारी योगींनंतर स्पष्ट सांगणारा हा आणखी एक नेता म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातल्या जोडगोळीवरचा ताण कमी करणारा, भार कमी करणारा असा जो एक चमू बनतोय, अशी जी एक टीम नरेंद्र तयार होते, त्यातला एक धुरंधर ठरणारा एवढं निश्चित. आता हे झालं माझं परसेप्शन शुवेंदू अधिकारींबद्दल. ते प्रत्यक्षात किती तत्परतेनं काम करतील आणि भगवा, हिंदुत्व, सनातन या त्रिकोणाला अगदी विकासाभिमुखरित्या साकारणारं त्यांचं कार्यकर्तृत्व असेल की तेही पुन्हा त्याच मळवाटांनी चालणार आहेत, जिथं नेहमीच या सगळ्या अल्पसंख्याकांचं लांगुलचालन करण्याचा बोटचेपेपणा केला जातो. तर तसं होऊ नये अशी इच्छा आहे. पण तुम्हाला काय वाटतं? एकंदरच जे काय घडलं, जे काय मी तुम्हाला दाखवलं आता, त्यावर तुमचं मत काय? कमेंट्स करून जरूर व्यक्त व्हा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.